एक मोठी बातमी समोर येते। सरकारच्या नोटिफिकेशन विरोधात ओबीसी नेते व राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी कर्मचारी लक्ष्मण हाके यांनी सरकार विरोधात आंदोलन तयारी दाखवली आहे। असंवैधानिक कृत्य करण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे आरोप केलाय। मराठवाड्यामध्ये जनसंवाद यात्रेचा इशारा दिलाय व जेजुरी ते मुंबई लाखो लोकांचा जनसागर घेऊन जाऊ असा इशारा देखील लक्ष्मण हाके यांनी आपला आवाज न्यूज प्रतिनिधी शुभम देवकर यांच्याशी बातचीत करताना दिलाय। पाहुयात सविस्तर रिपोर्ट। काल मराठा आरक्षणासंदर्भात एक नोटिफिकेशन निघालं आणि त्याच नोटिफिकेशन संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याकडे राज्य मागासवर्गीय आयोगाचे लक्ष्मण हाकेजी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काल मराठा रिझर्वेशन संदर्भात एक नोटिफिकेशन निघाले आणि या नोटिफिकेशनकडे तुम्ही कसं बघता? खरं तर हे नोटिफिकेशन जे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काढलेलं आहे हे नोटिफिकेशनच मुळात हे ओबीसीच्या सामाजिक मागासलेपणाच्या संदर्भात जे रिझर्वेशन दिले गेले या रिझर्वेशनला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करते, उल्लंघन करते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं। अशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढून कुणाला रिझर्वेशन देता येत नाही किंवा देता येऊ शकत नाही, कारण जो सामाजिक दृष्ट्या मागासलेपण जोपर्यंत एखादी कम्युनिटी प्रूव्ह करू शकणार नाही तोपर्यंत त्यांना हे रिझर्वेशन मिळणं मला वाटतं अशक्य कोटीतील गोष्ट आहे। आता 16 तारखेपर्यंत प्रत्येकाला जर का काही हरकती असतील तर मग ते नमूद करण्याची संधी दिलेली आहे आणि मगाशी चर्चा करताना आम्हाला असं देखील कळलं की आत्तापर्यंत जवळजवळ लाखो हरकती जे आहेत ते कोर्टाकडं नमूद करण्यात आलेले आहेत। तर मग त्या संदर्भात काय सांगा? मला वाटतं हरकतीचा क्वांटम हा खूप मोठा असणार आहे। किती हरकतीचा अभ्यास केला जाऊ शकतो यामध्ये जास्त मला वाटते काही मिनिंग नाही, कारण एकाच दुसऱ्या टेक्निकल काही मुद्द्यावरती बाबीवरती जर काही विषय असेल तर त्यावरती विचार होऊ शकतो, परंतु मला वाटतं शासनाचं हे नोटिफिकेशनच मुळात टिकणार नाही, ते न्यायालयीन कसोटीवरती तर अजिबात टिकणार नाही। मराठा रिझर्वेशन संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं जे 750 पानाचं जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटमध्ये क्लिअर कट काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। मला वाटतं हे शासन रिपीट अगेन अँड अगेन त्यात चुका करतं आहे। मला वाटतं पोलरायझेशनच्या दृष्टिकोनातून, राजकारणाच्या दृष्टिकोनातून एखादा खूप मोठा मोर्चा निघतो आणि त्या मोर्चाला आपल्याला उत्तर द्यायचं म्हणून असंविधानिक कृत्य, असंविधानिक काम या राज्य शासनाच्या माध्यमातून होतं आहे। बघा, आता लवकरच जे आहे ते ओबीसी, काल रात्री ओबीसी नेत्यांची एक बैठक झाली आणि लवकरच काहीतरी मोठी ठोस पावलं उचलायची देखील शक्यता आहे। तर मग ती ठोस पावलं काय असतील आणि भविष्यकाळात काय महाराष्ट्राला दिसू शकतं? हे बघा, हे शासन ओबीसीच्या विरोधामधलं शासन आहे असा क्लिअर कट मेसेज या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे। ओबीसी, VJNT, SBC प्रवर्गातली माणसं, रिझर्वेशनच्या दायऱ्यामधली माणसं ही या शासनावरती प्रचंड चिडून आहेत आणि शासनामध्ये आपलं कोण प्रतिनिधित्व नसल्यामुळं आणि शासनही आपलं नसल्यामुळं हे अशा पद्धतीचा निर्णय घेत आहे, हा मेसेज गेलेला आहे। आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आणि न्यायालयातली लढाई लढण्यासाठी ओबीसी सज्ज होतोय। ओबीसीतल्या छोट्या मोठ्या जेवढ्या काही जात समूह आहेत ते सर्व समूह एकत्र येत आहेत, लीडर्स एकत्र येत आहेत। पहिल्यांदा आम्ही मराठवाड्यातल्या ओबीसींच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना ती घालवण्यासाठी आम्ही पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये एक जनसंवाद यात्रा काढतोय आणि त्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये जेजुरीपासून सुरुवात करू आणि मुंबईपर्यंत लाखो लोकांचा जनसागर घेऊन जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं सुद्धा उपद्रव मूल्य काय आहे हे आम्ही पुऱ्या महाराष्ट्राला आणि या शासनकर्त्यांना दाखवून देऊ। तर मग जसं की आपण बघितलं आत्ताच लक्ष्मण हाकेजींनी इशारा दिला आहे की मुंबईमध्ये आम्ही ओबीसींचा एक मोठा जनसागर घेऊन जाऊ आणि सरकारला ओबीसी काय आहेत ते दाखवून देऊ। पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज नेटवर्क, पुणे।